कायम एकनिष्ठ संघ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं अन्ना 11 संघाच्या माध्यमातून सुरुवात एकदम शानदार होती. पावलेचा फायदा घेतला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा स्विंग केला बॉल समोर शतरषक असेल. बॉलपर्यंत बघायला मिळाले एक सिंगल इथे मात्र प्राप्त होताना बघायला मिळाली असेल. धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण बघू शकता. पहिलं षटक तिथे चालू असेल. स्कोरवरती आहे त्या धावा 7. एका बाजूने बंटी रायकर दुसऱ्या बाजूने आपण बघताय तर नागेश 7 धावा धावसंख्येमध्ये पहिलं षटक चालू असताना आपण इथे बघताय 2 खेळाडू तिसऱ्या षटकाच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. थ्रो जरूर केला. बॅकअप देखील चांगला. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक सुरू असेल. 5 ओव्हरची मॅच असेल. त्यामध्ये पहिलं षटक इथे प्रारंभ होते. प्रारंभिक षटक टाकते ते गोलंदाज गणेश गवळी. सात धावा धावसंख्येमध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅकवर आहेत. पाहूयात काय करतायत. कुट्टाप्याचा बॉल होता. तिथे कबरला चेंडू खेळून काढला. खूप चांगला शतक तिथे कबरमध्ये जे जरूर बघायला मिळालं. खेळपट्टीने आपले रंग बदललेले आहेत आणि यावेळेस क्षेत्ररक्षण खराब. धावा तिथे मिळत आहेत. अवांत धावेचा इथे भरणा. बॉल चालला सीमारेषेच्या दिशेनं आणि बॉल धडकतोय जाऊन तिथे. अवांत धावेचा इथे इशारा आलाय. एकूणच 5 धावायचा इथे बोनस मिळताना बघायला मिळतो तो अन्ना 11 संघाला. कायम एकनिष्ठ संघ इथे थोडासा इथे फंबल झालेला आहे. धावा मात्र वाढताय. स्कोर कार्ड वरती आपण जर बघितलं 5 धाव्याचा एक मोठा बोनस. 12 धावा इथे झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज सैर बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं जाईल. फुल टॉस बॉल यावेळेस हवेमध्ये शतरक्षकांना चेंडू तिथे अडवला. त्यानंतर एक धाव तिथे मात्र बघायला मिळाली आणि याबरोबर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 13 धावा. कोणत्याही गडी बाद नाहीये. 13 धावेची नोंद स्कोर कार्डवरती बघायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला 13 रन्स. कोणत्याही गडी बाद नाहीये. अन्ना 11चा संघ तिथे मात्र तुम्हाला जरूर बघायला मिळेल. नागेश आणि बंटी ही जोडी इथे बघायला मिळते आहे. ती स्कोर कार्ड वरती आपण बघू शकता. धावा झाल्या त्या 13. कोणत्या गडी बाद नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. बॉलिंग मार्कवर रन झाले ते 13. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल बॉलिंग मार्कवर. बघूयात आता काय धमाका होतोय मैदानामध्ये. आदर्श पाटीलचा पहिला चेंडू आडव्या बॅटनं लपेटला होता. शॉर्ट फाईन लेगला डायव्हिंग कॅच घेण्याचा प्रयत्न. झेन मात्र ड्रॉप होतोय. तिथे रन मिळाली. 1 रन मिळाली. धावसंख्या एका धावेनं स्कोर पुढे चाललाय. स्कोर कार्डवरती आता रन संख्या असेल ती 14 धावा. दुसरं षटक चालू असेल. 14 रन स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतील मैदानामध्ये. बघायचं या खेळपट्टीचा राजा कोण ठरतोय. कोणता संघ या मैदानामध्ये
डंका पेश करेल. ही मॅच जिंकल्यावरती थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश. चांगला घट्ट खेळावं लागेल दोन्ही संघांना. प्रयत्न दोन्ही संघाचे सारखे. नशीब कोणाचा साथ दिला आज या सामन्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. कदम ताळकर मारायचा प्रयत्न मात्र फटका फसतोय. पंधरा धावा झालेला आहे. षटक क्रमांक दुसरं. आतापर्यंत एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. कोणताही विकेट पडली नाहीये.
मावल्यात आले खरं तर पुणे जिल्ह्यासाठी या ठिकाणी ही स्पर्धा आपण बघतायत जिल्ह्यातीलच सर्व खेळाडूंसाठी मात्र असणारी स्पर्धा त्याच्यामुळं जिल्ह्याबाहेरील खेळाडूंना इथे खेळता येणार नाहीये ची नोंद आपण घ्यायची. चांगला बॉल होता ते शतशक मात्र बॉल पर्यंत बघायला मिळालं असेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आपण बघताय. पहिल्या ओव्हरचा खेळ जेव्हा संपला तेव्हा 13 धावा होत्या. नंतर पुन्हा एकदा आता दुसऱ्या षटकाला सुरुवात केली ती माऊलीनं. लॉफ्ट केला बॉल. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त हल्ला. षटकार शूट करतो चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. अण्णा 11चा आज सितारा धावफलकावधी आहे त्या 23 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकाची आता इथे केलेली एक सुंदर असा या ठिकाणी प्रदर्शन मात्र बघायला मिळालं. 2 षटकाचा खेळ मात्र संपलेला आहे. 2 षटकानंतर स्कोर कार्डवरती धावा एकदा चेक करून बघा. 23 रन झालेले आहेत. कारण तिथे जर आपण पाहिलं परत एकदा अपडेशन आपण केलेलं आहे. या षटकातून आल्या त्या जवळपास 13 धावा पहिल्या षटकात होत्या. या षटकात एक षटकार आणि 4 सिंगल आलेले आहेत. अशा पद्धतीनं स्कोर झालेला आहे तो 23 रन्स. 2 षटक संपलेले आहे. षटक क्रमांक आता तिसरं या ठिकाणी आता होते सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होता आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूयात काही धमाके या ठिकाणी मात्र आता बघायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आला गोलंदाज गणेश गवळी आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. कायम एकनिष्ठ संघ. मोठा बेगीट ऑन साईडला चांगला लपेटला बॉल आणि षटकार इथे मात्र बघायला मिळालेला आहे. षटकार बरोबर धावसंख्या वाढते ती 29 धावा अण्णा 11 संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल मोठा बेगीट करायचा प्रयत्न. शतर्षक आहे बॉल पर्यंत. त्यानंतर एक सिंगल आली. धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते. स्कोर कार्डवर त्याच्या धावा 30 धावा धावपलकामध्ये. षटक क्रमांक तिसरं इथे चालू असताना आपण पुन्हा एकदा जाऊ गोलंदाजाकडे. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवरती. बघूयात कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी करता येते. फलंदाज समोर तयार आहेत. कित्येक चांगला फटका शतशक मात्र बॉल पर्यंत जे बघायला मिळाले. एक सिंगल या दरम्यान इथं ते बघायला मिळते आहे आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती आहे धावा 31. अण्णा 11 संघ आणि एकनिष्ठ कायम एकनिष्ठ संघ. पुन्हा फलंदाज सज्ज. नागेश शॉकिंगला तयार आहे. नागेशनं केलाय पुन्हा एकदा हवाई मेल. खूप उंच टोलजंग फटका आणि या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे मात्र चांगले आहेत. मात्र त्याला बनवलं का दर्शक ते मात्र बघूयात काय निर्णय असेल पंचांच्या माध्यमातून. षटकार
एक चांगली बॅटिंग मात्र इथे करतोय मैदानामध्ये नागेशच्या बॅटिंगचा दबदबा. अण्णा 11 संघाचा धावफलक मात्र वाढताना बघायला मिळते आता आपल्याला. धावफलकामध्ये आहे त्या 37 धावा, कोणत्याकडे बाद नाहीये. 37 धावा धावफलकामध्ये आहेत. नागेश एक चांगली बॅटिंग करतोय. 37. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज असेल बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बघूयात काय मेकनिस्टर संघ कसं इथे रोखेल. विकेटची त्यांना गरज, ही पार्टनरशिप तोडायला लागेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक चांगला चेंडू इथे जो बघायला मिळाला. खास करून अण्णा 11 संघामध्ये काही असे खेळाडू एंट्री मारताना जे सुरुवातीला नवीन असतात ते चेहरे, पण ते चेहरे लवकरच फेमस होतात, प्रसिद्धीच्या झोतामध्ये येतात. काय म्हणायचं, नवीन खेळाडूंना मात्र संधी देणारा हा संघ म्हणून त्या संघाची ओळख आहे अण्णा 11. ओहो, आणखीन एक बिग हिट आणि बॉल सीमारेषा बाहेर. वाघाची एक मोठी दहाड, फोडते पहाड, पुणेरी जलवा, षटकार. 3 षटकाचा खेळ आता इथे संपल्यानंतर धावसंख्या मात्र असेल ती 3 षटकानंतर 43 धावा धावफलकामध्ये मात्र बघायला मिळणार आहेत. 43 रन्स. खेळपट्टीवरती नक्कीच करण्यात आलेली इथे फटकेबाजीची इथे उधळण आपण नक्कीच बघतायत. 43 धावा धावफलकामध्ये बघायला मिळतील. 2 षटक अजून बाकी आहेत. पण हा देखील बॉल जो मात्र आपल्याला जो जरूर एक चांगला चेंडू मात्र इथे जरूर बघायला मिळाला. कोणत्या प्रकारचं उत्तर होतं जे फलंदाजाकडे. 4थ्या षटकातील पहिला बॉल अतिशय सुरेख टप्प्यावरती वळण घेणारा चेंडू. डॉट बॉल इथे मात्र बघायला मिळतोय. आणखीन एकदा चांगली गोलंदाजी मात्र इथे बघायला मिळेल. गोलंदाज की युवा स्टार गोलंदाज आहे तो गोलंदाज गौरव. डावखोरी आता गोलंदाज गौरव मात्र इथे बघायला मिळतोय मैदानामध्ये. चव्वेचाळीस धावा धावफलकामध्ये. कोणत्याकडे बाद नसताना पुन्हा त्या बॉल तयार. ओहो, फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टॉल केलेला आहे. रन मशीन इथे आहे. धावांची मिलिटरी, धावाची फॅक्टरी. षटकार पुन्हा एकदा आलाय नागेच्या बॅट मधून. बिग आणि या बरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा संघाच्या खात्यामध्ये बघायला मिळतील. नागेश सलामी आलेला हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा हाही बॉल बॅटच्या टप्प्यात आणि ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. एक कडक फलंदाजी, बाहुबली ताकद या फलंदाजाच्या बॅट मधून बघायला मिळते आहे. आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जो मात्र बघायला मिळतोय. धावसंख्या असेल 56 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय नागेश. तळपता सूर्य अण्णा 11 साठी नक्कीच ठरतोय. 56 धावा आतापर्यंत, लागोपाठचे 2 षटकार.
आणखीन एक बॉलची केली पुन्हा एकदा गोटी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अगदी बॉलची गोटी म्हणा किंवा बॉलचा लिंबू म्हणा, आज मात्र काय खरं नाहीये. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र करतोय तो फलंदाज. आणखीन एक षटकार. लगातार 3 जबरदस्त हल्ले इथे बघायला मिळत आहेत. नागेश 47 वरती बॅटिंग करतोय. हो यावेळेस खेळ संपलेला आहे. 47 वरती इथे पारी. गौरवचा एक चांगला बॉल होता, तोही मारायचा. आक्रमकतेचं प्रदर्शन मात्र 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या असेल 4 षटकांत 62 धावा, 1 बाद 62. नागेशला रोखण्यामध्ये यश आले. चांगली बॅटिंग. 4 होता खेळ. शेवटचा षटक आता असेल. नवीन फलंदाज सूरज भापकर आता मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल आता मैदानामध्ये. 62 रन. लकी आलाय. लकी बघूयात किती धावा आपल्या संघासाठी वाचवतोय, किती धावा या ठिकाणी वाचवताना बघायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये फलंदाज सज्ज. बंटी पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी यॉर्कर लेंगचा चेंडू मात्र बघायला मिळाला. खूप ताकद, खूप जोर लावून बॉल मात्र इथे रिलीज करताना बघायला मिळाले. ते अगदी आतमध्ये टाकलेला चेंडू होता. 63 रन्स. समोर सूरज भापकर आहे, मॅन फ्रॉम बारामती. हो इथे देखील बुमरा सारखंच नक्कीच ऍक्शन जर तुम्ही जर पाहिली तिकडे हाताचा पूर्णपणे वापर करता, खांद्याचा वापर नक्कीच करताना बघायला मिळाले. यॉर्कर लेंथ हा चेंडू खूप जोरा बॉल टाकतायत. खूप चांगली ऍक्शन आहे. आणि अशा स्पर्धेमधून जर पाहिलं, ज्यावेळेस पुणे जिल्ह्याला वाव मिळतो त्यावेळेस अशा प्रकारचे गोलंदाज बाहेर येतात. संधीच्या शोधात असा प्रत्येक गोलंदाज जर आपण बघितलं, मोठ्या व्यासपीठावरती आपण जर पाहिलं, धावसंख्या 63 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज आलाय तो प्रथम. अन्ना 11 संघ 5 ओव्हरची मॅच आहे. 5वा षटक तिथे चालू असेल. धावसंख्या स्कोर करवती 63. आणखी द्यावायचा बॉल पुन्हा एकदा खूप सुंदर लेंथ वरती या ठिकाणी मारा बघायला मिळतो आहे. वेल बॉलिंग, चांगला टप्पा इथे जो बघायला मिळतोय. 63 रन्स, 2 गडी बाद असताना गोलंदाजी साठी पुन्हा एकदा गोलंदाज जे सज्ज आहेत. बघूयात काय कामगिरी करतायत ते गोलंदाज. ओहो, खूप चांगला फटका समोर मारलाय, मात्र विकेट आणखीन एक पाहायला मिळाली. लकी ठरलाय. या सामन्यात नक्कीच कलाटणी देतोय. सातत्यानं पडणाऱ्या विकेट. घाई करतायत फलंदाज. शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित होताना बघायला मिळत नाहीये. खूप घाईमध्ये जास्तीत जास्त धाव करायच्या प्रयत्नात 2 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. 63 वरती 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अन्ना 11 संघ बघूया शेवटच्या 2 बॉल मध्ये किती धावा इथे उभ्या करतोय.
बघूयात आता गोलंदाज देखील सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज असेल आता. 63 रन्स 3 गडी बाद असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. हो हो पुन्हा एकदा. आता हा गोलंदाज एका टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. यॉर्कर स्पेशलिस्ट, डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी, डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणावं लागेल. 64 धावा. पुन्हा एकदा हा देखील बॉल. रन मिळत आहे तिथे. आता शेवटचा षटक कशा प्रकारे असेल व्हाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळाला. व्हाईट बॉल आणि अवंतर धाव तिथे मात्र जे पाहायला मिळाली. व्हाईट प्लस 1. रन झाले 66. आणि इथे मात्र एक चेंडू थोडासा खराब गेला आणि समोर षटकावरती जर पाहिलं गेलं प्रभाव कमी केला या चौकाराने खऱ्या तर मात्र चांगली गोलंदाजी बघा पाहायला मिळाली. जसं 4 ओव्हरमध्ये खेळ चालू होता असं वाटलं स्कोर 70 एक पार करेल. मात्र 5 स्कोर मात्र आता असेल 5 ओव्हरमध्ये 70 तर झालेले आहेत. 71 धावा इथे बनवल्या गेल्यात. विजयासाठी 71 धाव्याची गरज आता असेल ती कायम एकनिष्ठ संघाला 5 ओव्हरमध्ये. अण्णा इलेव्हन संघाने 70 धाब्याचा एक मोठा स्कोर उभा केलाय 5 ओव्हरमध्ये. मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मात्र करताना बघायला मिळाले ते गोलंदाज. एकाहत्तर धावाचं टार्गेट दिलेले 70 रन झालेले आहेत.
चला रहीम 11 बारामती आणि बारामती समोर रहीम पुणे संघ विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला बारामती आणि रहीम 11 पुणे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. सामान्य तुषारजी शिंदे सरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक आपण करणार आहोत. तुषार शिंदे सरांना विनंती असेल आपण टॉस साठी समोर तैनात राहायचे आणि दोन्ही कॅप्टन रहीम 11 पुणे आणि समोर असेल कसबा बारामतीचा संघ. मोठी मॅच आजच्या दिवसातील. तर सुरुवात होते सामन्याला आणि पहिल्या षटक घेऊन आले गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं. अन्ना 11 संघासाठी पहिल्या चेंडूवरती जर सिंगल इतर बघायला मिळाली. 71 धावेचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी. पहिल्या षटक फुलटॉस चेंडू होता यावेळेस आणि त्या फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. आक्रमकतेची भूमिका बघायला मिळाली. चेंडू जातोय सीमारेच्या पार. 4 धावा इथे चौकार. धावसंख्येवरती 5 धावा धावपलकामध्ये आहेत. दीपकच्या बॅटमधून एक चांगला फटका जो बघायला मिळतोय. रंजले ते 5 रन्स स्कोर कार्ड वरती आपण जे बघतायत 5 ऑन बोर्ड. स्लोवर बॉल आणि तिथेच फसवलंय. तिथे फलंदाज आला. काय मेकनिष्ठ संघाला होते मोठा हादरा. तेजस नाईक ची साथ सोडून चालले आता फलंदाज. विकेटचं होते पतन. सुंदर असा झेल तिथे मात्र पाहायला मिळाला. 5 वरती 1 गडी बाद. संकेत आता आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. अन्ना 11च्या समोर जो खेळताना पण नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले 4 बॉल जे मात्र बघायला मिळाले. पहिला बॉल एक चांगला प्रकारचा या ठिकाणी फटका बघायला मिळाला होता. एक सिंगल त्यानंतर एक चौका त्यानंतर एक पुन्हा एकदा स्लॉक करायचा प्रयत्न. त्या प्रयत्नात विकेट आणि गोलंदाज देखील नक्कीच जर पाहिलं फलंदाजांना जर संधी घ्यायला भाग पाडलेला आहे. चान्स घेतला त्यामुळे विकेट देखील मिळाली. मिड विकेटला शतक तैनातच होता. बारामती संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली आहे कसबा बारामती. बॉल जाय सीमारेषेच्या बाहेर एक पॉवरफुल चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण जर पाहिलं मैदानामध्ये संपले आहे. धावसंख्या असेल ती 9 रन्स 1 बाद. सूरज भापकर नवीन गोलंदाज आता बॉलिंग मार्क होती नक्कीच बघायला मिळेल.
अगदी शांत असा हा खेळाडू मात्र चांगला असा ऑलराऊंडर म्हणून मात्र बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल हवेमध्ये आणि सूरज भापकर प्रचंड यशस्वी आज त्याच्या पाठीमागे जर पाहिले एक चांगली वाईब्स आहेत. त्याचं नशीब अजून आज चमकताना दिसतंय त्याला. त्याची मेहनत त्याला साथ देते आहे. विकेट त्याला मिळाली. चौथी विकेट त्यानं आतापर्यंत घेतली असेल सूरज भापकरनं. चांगली गोलंदाजी करतोय 11 संघासाठी. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. इंडिया चांगला दिसतोय काय एकनिष्ठ संघाचा जर आपण विचार केला. कोणत्या प्रकारचा या ठिकाणी दबाव ते घेत नाहीये. ज्या प्रकारे नॅचरल जो गेम आहे तो दाखवताना दिसतोय तुम्हाला मैदानामध्ये. ते इंटेंट एकदम चांगल्या प्रकारे इथे वास्तविक बघायला मिळतोय आपल्याला. 9 धावा धावपलकामध्ये 2 गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक दुसरं इथे चालू असताना मैदानामध्ये गणेश गवळी आता आलेला आहे. संघाचा एक हुकमे एक्का तर समोर सूरज भापकर अण्णा 11 संघासाठी षटक क्रमांक दुसरं मात्र पेश करतोय. पाहूयात आता काय कामगिरी केली जाते मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ लेग बॉल पुढचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. आल्याबरोबर आक्रमण इथे नक्कीच झालेलं आहे आणि हा इशारा येईल पंचांच्या वतीनं. सिक्सर शॉर्ट ऑफ लेग डिलिव्हरी त्याचा फायदा जरूर घेतलेला आहे आणि आक्रमकता जरूर होणार कारण ही दुसरी फेरी आहे. त्याच्यामध्ये नक्कीच एक चांगला खेळ तुम्हाला बघायला जरूर मिळेल. मिस झालेत पुन्हा एकदा इथे फलंदाज. डॉट बॉल यावेळी जो बघायला जरूर मिळाला. आणि पुन्हा एकदा रेंज मध्ये आला हा चेंडू आणि त्याच्यावरती केलेलं मोठं आक्रमण सक्सेसफुल ठरतोय तो फलंदाज. षटकार हेच नॅचरल क्रिकेट खेळायचं आहे. दडपण कोणत्या प्रकारचा घेत नाही फलंदाज. आलेल्या प्रत्येक आव्हानाचं सामना तो चांगल्या प्रकारे करतोय. धावसंख्येमध्ये 21 धावा आहेत. पुन्हा धाव्याचा बॉल जर पाहिला कट केला शतश मात्र बॉल पर्यंत तिथे बघायला मिळत आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे केलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण जे बघायला मिळतं आहे. धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर कार्डवरती रन संख्या असेल ती 23 रन्स. 2 गडी बाद असताना दुसरं षटक इथे जे आपल्याला बघायला मिळतं आहे 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरत तयार पुन्हा एकदा. यॉर्कर लेगचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळाला आणि नक्कीच सूरजनं थोडासा शांत श्वास आता घेतला असेल कारण ज्या प्रकारे आक्रमण झाले होते. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या असेल ती 23 18 48. 18 चेंडू 48 धाव. समीकरण अवघड नाहीये. बघायचं एक कर्णधार राज रणदिवे देखील तिकडे आपल्याला बघायला मिळते. एक बराचसा त्यांच्याकडे देखील अनुभव असणार आहे मित्रांनो. बरसच 16 रन प्रति ओव्हर अशी बॅटिंग करायची आहे. 2 होता खेळ संपल्यानंतर धावसंख्या असेल ती स्कोर कार्डवरती 23 रन्स. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 48 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. बघूयात आता इथे काय घडते मैदानामध्ये. गोलंदाज यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये बंटी आलेत आता. बंटी रायकर षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी तयार आहेत.
पहिला बॉल बंटी रायकरचा जोरदार टाकलेला पहिला बॉल. एका बाजूनं तुम्ही बघतायत अण्णा इलेव्हनचा संघ, दुसऱ्या बाजूनं असेल तो कायम एकनिष्ठ वैद्यवाडी हडपसर या परिसरातील सर्व सितारे. षटक क्रमांक 3, धावसंख्या असेल 23. यावेळेचा बॉल जर बघितला शतरषक चेंडूच्या दिशेने फेरलेला शतरषक मात्र तिथे बघायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर कार्ड वरती. जर पाहिलं नो बॉलचा इशारा इथे जो बघायला मिळतोय. 3 ची संधी असेल. लायसन डिलिव्हरी, त्या लायसन डिलिव्हरीचा फायदा घेईल का आता फलंदाज, पाहूयात. हो, अखूट टप्प्याचा एकदम चांगला आपण मार केला इथे. चेंडू चांगला तिखट बाउन्सर टाकतोय तो गोलंदाज. सुंदर चेंडू, डॉट बॉल. मात्र स्विंग केलाय आता बॉल मिड विकेटला कोणीच नाहीये आणि बनवले तिथे दर्शक क्षेत्ररक्षकाला आणि हा वसूल केलेला षटकार. 6 धावा. समीकरण मॅच बदललं जातं या षटकाराबरोबर. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथे धावा मिळाल्यात. हाई बॉल सफर करतोय आणि पंचांचं बोट हवेत आलंय कारण इथे अपील देखील करतायत फलंदाज. पंचांनी ते कळवले फलंदाज बाद झालाय. त्रिफळा उडलाय की नाही इथे मात्र त्याच्यासाठी देखील पाहणी केली जाताना दिसते की काय. यस, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झालाय. लेग स्टंप उडवलाय, बाद आहे फलंदाज. विकेट पडताना बघायला मिळते आहे. षटक क्रमांक 3 मधील मोठा हादरा म्हणावा लागेल. तशा धावा इथे चांगल्या प्रकारे येत होत्या. 13 बॉल 40 ची आता गरज. तर मॅच जर आपण बघितली आता 13 बॉल 40 ची गरज. 13 गेंदे 40 चाहिए. पाहूयात आता इथे काय घडणार आहे सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीमध्ये. मात्र जो मध्ये ब्रेक जी चेन खेचली गेलेली आहे, विकेट मात्र पडली होती पाठीमागच्याच बॉलवरती. पुन्हा एकदा नवीन सुरुवात करावी लागेल. कायम एकनिष्ठ वैद्यवाडी हडपसर, तर दुसऱ्या बाजूला अण्णा इलेव्हन वारजे परिसरातील संघ. पुणे जिल्ह्यातील शहरातील सर्वांना संधी मिळते खेळायला. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 13 बॉल 39 ची गरज. 13 चेंडू 39 धावांची गरज असेल विजयासाठी. स्कोर काढलाय त्या 32 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज. यावेळेस स्लोअर बॉल होता. बंटी रायकर यांनी षटकाची केली समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपला. आता बघायचं गोलंदाज कोणत्या गोलंदाजा इथे यूज केला जाईल. 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज क्वार्टर फायनलला प्रवेश करण्यासाठी.
असेल. गोलंदाज तयार असेल आता बॉलिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं जाईल 32 धावा धावसंख्येमध्ये आहेत. 3 गडी बाद असताना अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. पहिलाच बॉल होता एकदम फुल लेंगचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. शतरक्षक आहे बॉलच्या दिशेने. एक धाव येताना बघायला मिळाली. गोलंदाज आलेत. नाव सांगा गोलंदाजाचं. नागेश आला. नागेश बॅटिंग मध्ये खूप चांगला खेळ दाखवतो. नागेश मात्र हा दुसरा नागेश आहे. माफ करा. हा दुसरा नागेश बॉलिंग करतोय. एक नागेश बॅटिंग मध्ये कामगिरी करतोय. दुसरा नागेश बॉलिंग मध्ये कामगिरी करतोय. सुंदर असा चेंडू मात्र नागेश कडून मात्र इथे बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आलाय. समीकरण आले 10 बॉल 38. जी आक्रमकता होती ती खऱ्या तर थोडीशी कमी केली आहे गोलंदाजांनी. गणेश गवळी येतो. स्ट्राईक घ्यावे लागेल. गणेश गवळी फार वेळ झाला नॉन स्ट्राईक केनला आहे. जो वाट बघतोय स्ट्राईक आपल्यापाशी घेण्यासाठी. जर पाहिलं पहिल्या बॉल सिंगल घेत नॉन स्ट्राईक केनला गेले गणेश गवळी. कबरला चेंडू. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे सुंदर असा झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय इथे बाद. विकेटचं होते पतन. नवीन फलंदाज अकबर खान आलाय आता बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डाव केला बॉल समोर शतरक्षक मात्र बॉल पर्यंत जे बघायला मिळतात. एक सिंगल आली. या सिंगलच्या साईनं स्कोर मात्र पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती येते धावा. 34 धावा असते धावफलकामध्ये. 8 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज. 34 वरती 4 गडी बाद आहेत. 8 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता असेल आता विजयासाठी. पाहूयात बॉलर देखील तयार होत आहेत बॉलिंग करण्यासाठी. चेंडू स्क्वेअर लेगला शतरक्षक दूर आहे. त्याचा फायदा मिळतोय. स्क्वेअर लेग बॉर्डलाईनच्या बाहेर चेंडू चौकार. रन मिळाले तिथे 4. गणेश गवळी एकदम जबरदस्त बॅटिंग करताना बघायला मिळतोय मैदानामध्ये. आणखीन एक चांगला ब्रँडेड असा फटका फुटटॉस बॉलवरती केलेला सुंदर असा प्रहार पाहायला मिळाला. चौकाराबरोबर धावसंख्या देखील आता बदलत चालली असेल आता. हो यावेळेस चेंज ऑफ पेस होता. चेंडू षटकाची होती समाप्ती. 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकांनंतर स्कोर कार्डवरती रनसंख्या आहे 38 धावा 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 33 धावा. समीकरण थोडंसं अवघड झालं कारण महादेवचं आणि जे पाठीमागचं षटक मात्र बघायला मिळालं होतं ते खूप चांगलं राहिलं होतं. बंटी रायकर आणि खरं तर बंटीच्या षटकात 9 धावा आल्या. रमेशच्या षटकामध्ये 9 रन्स आल्या होत्या. सूरजच्या षटकात 14 रन. एक विकेट त्याला जरूर मिळाली आणि त्यानंतर केलेली वापसी म्हणावं लागेल आता ती गोलंदाजांची. 4 षटकानंतर 38 धावा. त्यामुळे समीकरण आता आलंय 6 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. एका बाजूने आहे तो कायम एकनिष्ठचा संघ हडपसर भागातील संघ.
सुंदर असा चेंडू मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. यानंतर देखील एक मोठी मॅच. टॉस जिंकत मात्र कसबा बारामती संघानं प्रथमतः फलंदाजीचा स्वीकार केला. रहीम इलेव्हन संघाला आमंत्रण दिले गोलंदाजी करण्यासाठी. एक मोठी मॅच तुम्हाला यानंतर बघायला मिळते. आणखीन एक यावेळेस जर पाहिलं सोवर चेंडू जो मात्र बघायला मिळतोय. 5वा षटक तिथे चालू असताना स्कोर कार्ड वरती ते 38 धावा. 4 गडी बाद असताना 4 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी जर पाहिलं 33 धावांची गरज आहे. 4 बॉल 33. बॅटचा किनारा इथे मात्र बघायला मिळतोय. शतशक मात्र बॉल पर्यंत तिथे बघायला मिळतील. धावसंख्या असेल 39. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39. ताकद कमी आहे. गणेश गवळी एक फलंदाजांना स्ट्राईक रेट वाढवायचा प्रयत्न जरूर केला. मात्र तिथे आता लांबचा पल्ला अण्णा इलेव्हन संघाने कब्जा केलाय सामन्यावरती. कारण चित्र साफ नजर येते आता. एकदम क्लिअर आणि कट झालेला आहे. हा सामना अण्णा इलेव्हन संघाने आपल्या बाजूने झुकवलाय. 32 3 बॉल मध्ये. पुन्हा एकदा स्विंग करायचा प्रयत्न. सिंगल. एकच बॉल बाकी असेल. एक बॉल बाकी. अण्णा इलेव्हन संघानं चांगला फटका. याबरोबर दुसऱ्या दिवसाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय तो संघ अण्णा इलेव्हन वारजे. हा संघ मात्र प्रवेश करतोय आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन. खूप चांगला खेळ खऱ्या अर्थाने दाखवला या सामन्यामध्ये. धावेचा फरक जाणवला आणि मोठ्या फरकानं 28 धावांना हा सामना इथे जिंकलेला आहे. आणि या मॅचचा हिरो आहे. जबरदस्त कामगिरी केली या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं. नागेश 14 बॉल 47. जवळपास 7 षटकार मारले एका इनिंग मध्ये आणि हे सर्वात जास्त षटकार होते कालपासून. नागेशनं एका डावात जवळपास जर पाहिलं 7 षटकार मारलेत. म्हणजे त्याच्या बॅटिंग मध्ये 47 धावा होत्या 14 बॉल मध्ये. ज्यानं त्याचे प्रत्येक बॉल नंतर तो षटकार मारत होता. तोच होता या मॅचचा हिरो नागेश. मॅच समोर तुम्ही बघू शकता बोर्डवरती 70 रन बनवले अण्णा इलेव्हन संघाने. ज्याचा पाठलाग करत असताना गणेश गवळी संकेत वगळता कोणत्याही फलंदाजांना या ठिकाणी मोठी धावा करता आल्या नाहीयेत. तेव्हा साफ नजर आहे की तुम्ही या 5 ओव्हर मध्ये 60 प्लस जर गाठलं तर तुमचं विजयाचं गणित मात्र असणार आहे. 60 प्लस कराल तर बेनिफिट मध्ये राहाल. आता क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या कमी किंवा जास्त नसते. तुमच्या संघाची बांधणी कशा आहे, तुमच्या संघाची ताकद किती आहे, तुम्ही कसं खेळताय, तुमचे निर्णय